आपल्या या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पुरणाचे दिंडे कसे करायचे। नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे। मंगळवारी नागपंचमी आहे आणि नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिंडे बनवले जातात, पुरणपोळी बनवली जाते आणि पुरणाचे दिंडे हे अतिशय सोपे आहेत। पारंपरिक ती रेसिपी आहे आणि नागपंचमीला नैवेद्य म्हणून पुरणाचे दिंडे बनवण्याची फार पूर्वापासून पद्धत आहे। तर बघा, तुम्ही देखील यावर्षी असे पुरणाचे दिंडे नक्की बनवा। हे पुरणाचे दिंडे अतिशय साधे सोपे आहेत, मऊ लुसलुशीत होतात आणि लहान मुलांना विशेष करून खूप जास्त आवडतात। तर लगेचच आपण बघूयात की हे पुरणाचे दिंडे कसे करायचे। त्यासाठी बघा, इथे मी साधारणपणे 1 वाटी हरभरा डाळ 2-3 तास भिजवून घेतलेली आणि ते आता आपण कुकरला लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, 1 वाटी डाळ होती ती मी भिजत घातलेली आणि त्यानंतर यामध्ये मी साधारणपणे 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्याचबरोबर थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे, तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे ना ही डाळ फसफसून वर येत नाही आणि कुकर जो आहे तो खराब होत नाही, त्यामुळे तेल आपल्याला टाकायचं आहे। आता याचं झाकण लावून टाकूया आणि मध्यम ते स्लो गॅसवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे हरभरा डाळ चांगली शिजेल। तर डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे दिंड्यांसाठी जे वरचं आवरण असतं दिंड्यांचं, पिठाचं आवरण, तर ते करूया। त्यासाठी 1 पेला भरून चाळलेली गव्हाची कणिक घ्यायची आहे आणि त्यासाठी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये आता किंचित मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी हळद टाकायची। यामुळे दिंड्यांना अतिशय छान असा रंग येतो, त्यामुळे किंचित अशी हळद आपल्याला या पिठामध्ये टाकायची आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊया। बघा, आपण यामध्ये मैदा वापरतोय कारण दिंड्यांचं वरचं आवरण जे आहे ते पातळ व्हावं लागतं आणि मैदा टाकल्यामुळे आपल्याला ते अगदी पातळ असं लाटता येतं लाटी, आणि हे दिंडे अतिशय छान मऊसूद होतात। त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडासा मैदा हा टाकायचा। आता या ठिकाणी बघा, हे पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल टाकून आपण अशा प्रकारे हे पीठ जे आहे चांगलं तिंबून घेणार आहोत। थोडासा पाण्याचा हात आणि थोडासा तेलाचा हात लावून अशा प्रकारे हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान मऊसूद होतं आणि आपले जे दिंडे आहेत तर ते देखील मऊ होतात। कारण आवरण जर त्याचं पातळ असेल तर अतिशय हे दिंडे जे आहेत ते छान मऊसूद होतात। बघा, या ठिकाणी मी तेल थोडंसं आणि पाणी लावून हे पीठ मळून घेणार आहे। साधारणपणे एक 10 मिनिटं हे अशा प्रकारे मळून घ्यायचे। बघा, एवढा असा मऊसर गोळा झाला पाहिजे। आता एक 10 ते 15 मिनिटं फक्त आपण हा जो पिठाचा गोळा आहे तो ठेवून देऊया, म्हणजे पीठ चांगलं मुरेल आणि त्यानंतर आपण हे दिंडे करायला घेऊया। वरून थोडंसं तेल मी टाकलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं हे ठेवून देऊयात। आता बघूया आपली जी डाळ आपण शिजायला ठेवलेली ती झालेली आहे का। तर या ठिकाणी बघा, मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि कुकर देखील थंड झाला आहे। आता ही डाळ बघा छान अशी शिजलेली आहे। ही डाळ अशी चांगल्या प्रकारे शिजलेली हवी, तेव्हाच हे पुरण छान होतं। इथे बघा, डाळ चांगली शिजलेली आहे। आता आपण पुरण करायला घेऊया। त्यासाठी आता या डाळीमध्ये जे पाणी असतं त्यालाच येळवणी असं म्हणतात, तर हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि याचीच कटाची आमटी आपण करत असतो। तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे चाळणीवर ही डाळ चाळून घ्यायची, म्हणजेच याचं जे पाणी आहे ते निथळून येतं बाहेर आणि अशा प्रकारे त्याची आपण त्या पाण्याची कटाची आमटी म्हणजेच येळवणीची आमटी ही करू शकतो। आता पूर्णपणे पाणी याच्यातलं काढून टाकायचं। जर पाण्याचा खूप जास्त अंश या डाळीमध्ये राहिला तर पुरण अगदी पातळ होतं, त्यामुळे बघा अशा प्रकारे पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। तर अशा प्रकारे बघा, ही डाळ जी आहे आपण पूर्णपणे निथळून घेतलेली आहे। तुम्हाला जर अजून जास्त येळवणी हवी असेल कटाच्या आमटीसाठी तर या डाळीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून ती डाळ शिजवून घ्या आणि पूर्णपणे त्याचं पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। आता ही जी काढलेली डाळ आहे तर ते आपण अशा प्रकारे चांगली चाळणीवर अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे चाळणीवर अशा प्रकारे आपल्याला खरडून घ्यायची आहे, म्हणजे ही डाळ जी आहे शिजलेली अतिशय छान बारीक होते।
तर बघा अशी ही डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे। आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपण ती काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला बाकीचे जे साहित्य आहे पुरण करण्यासाठी ते टाकायचं आहे। आता यामध्ये मी साधारणपणे पाऊण वाटी गूळ टाकलेला आहे। गूळ टाकताना तो थोडासा असा चिरून घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला एक पाव वाटी साखर टाकायची आहे। तुम्ही संपूर्णपणे गुळामध्ये देखील हे पुरण करू शकता, संपूर्णपणे साखरेमध्ये पण करू शकता, पण गूळ आणि साखर टाकल्यामुळे पुरण अतिशय छान मऊसर असं होतं। खूप जास्त असं ते कडक होत नाही, म्हणून मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि दिंडे चांगले चवीला लागतात। तर बघा आता कढईमध्ये या पुरणाला चटका देऊया। अशा प्रकारे पुरण करणे म्हणजे त्याला पुरणाला चटका देणे असं म्हणतात। तर अशा प्रकारे पुरण आपल्याला अगदी मंद गॅसवर करायचं, कुठेच गॅस वाढवायचा नाही। जेव्हा आपण मंद गॅसवर हे पुरण चटका देतो किंवा करून घेतो तेव्हा ते पुरण अतिशय छान लागतं चवीला। त्यामुळे मध्ये कुठेच तुम्ही गॅस वाढवू नका, घाईघाई करू नका। पुरण करताना आपल्याकडे भरपूर वेळ पाहिजे, तरच ते पुरण अतिशय छान होतं। तर बघा अशा प्रकारे मंद आचेवर सगळा गूळ आणि त्याचबरोबर साखर चांगल्या प्रकारे अशी विरघळत आलेली आहे। आणि जेव्हा बघा हे पुरण चांगलं होतं तेव्हा हे चेक कसं करायचं, तर मध्ये आपण चमचा हा उभा केला तर तो तसा उभाच राहतो, पण जर पुरण झालेलं नसेल तर जो चमचा आहे तो असा खाली लगेच पडतो। त्यामुळे ही तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता की पुरण झालंय की नाही। आता बघा या ठिकाणी मी पुन्हा हा चमचा असा उभा करून बघते, जरासा पडतोय चमचा, त्यामुळे अजून आपलं पुरण व्हायचं बाकी आहे। आता पुरण झालेलं आहे, अजून एक 5 ते 6 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये वेलची पूड, जायफळाची पूड तुम्ही टाकू शकता किंवा बरेच जण बडीशेपची पूड देखील टाकतात, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकता। तर अशा प्रकारे बघा पुरण होत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जायफळाची थोडीशी पूड, वेलची पूड टाकायची आहे आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे पुरण हे हलवायचं आहे। आता चमचा पुन्हा मी उभा करून बघितला तर बघा अजिबात तो जागचा हलत नाही आहे, म्हणजे पुरण आपलं झालेलं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि पुरण लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला शिफ्ट करायचे, दुसऱ्या भांड्यात ठेवायचे, कारण त्याच कढईमध्ये जर तसंच ठेवलं पुरण तर ते करपून जाईल। त्यामुळे आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी ठेवलेलं आहे। आता आपण दिंडे करायला घेऊयात, थोडंसं हे गार होईल तोपर्यंत। आता बघा इथे पिठाच्या लाट्या करून घेऊयात। अशा प्रकारे जेवढं जमेल तेवढं पातळ हे लाटायचं आहे। ज्याप्रमाणे आपण छोटीशी दामटी करतो त्या आकाराचे आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या या पोळ्या लाटून घ्यायच्या। मधोमध भरपूर पुरण भरायचं। भरपूर पुरण भरल्यामुळे हे दिंड अतिशय खायला छान लागतात, मऊ लुसलुशीत होतात। आता बघा अशा प्रकारे दोन्ही ज्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या, अशा हलक्या हाताने त्या दाबून घ्यायच्या, म्हणजे त्या कडा सुटत नाहीत। आणि त्यानंतर उरलेल्या ज्या 2 कडा आहेत अशा प्रकारे त्या आपल्याला सील करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे पॉकेट असतं त्याप्रमाणे हे दिंड बनवून घ्यायचं आहे। दिसायला पण हे दिंड अतिशय छान दिसतात। थोडासा चौकोनी असा शेप आपल्याला या दिंड्यांना द्यायचा आहे। आता या ठिकाणी बघा एका भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे, वर चाळणी ठेवलेली आहे, त्याला तेल किंवा तूप लावून घ्या आणि अशा प्रकारे हे जे दिंड आहेत ते आपल्याला वाफवायला ठेवायचेत। पारंपरिक पद्धतीमध्ये या चाळणीमध्ये हळदीचं पान ठेवलं जातं आणि हळदीच्या पानावर हे नागपंचमीचे दिंड जे आहेत तर ते शिजवले जातात। हळदीच्या पानामुळे छान सुवासिक वास या दिंडांना येतो। हळदीची पानं तुमच्याकडे असतील, अवेलेबल झाली तर नक्कीच या चाळणीमध्ये ती तुम्ही ठेवा, म्हणजे या दिंडांना अजून जास्त सुवासिक वास असा येतो। आणि अशा प्रकारे हे वाफवायला ठेवलेले असतानाच वरून आपल्याला साजूक तुपाची धार सोडायची आहे। तर अशा पद्धतीने हे दिंड आपण वाफवायला ठेवलेले, झाकून हे साधारणपणे 12 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवायचे। कणिक असल्यामुळे एक 2-3 मिनिटं जास्त लागू शकतो वेळ। अशा पद्धतीने बघा हे जे दिंड आहे आपण चांगले वाफवून घेतलेले आहेत। नागपंचमीला अशा प्रकारे उकडलेले गोड पदार्थ करण्याची प्रथा असते, त्यामुळे बघा नक्कीच येणाऱ्या नागपंचमीला असे
पुरणाचे मऊ लुसलुशीत गरमागरम पुरणाचे दिंडे तुम्ही पण बनवून बघा. असे हे पुरणाचे दिंडे नागपंचमी दिवशी नैवेद्य म्हणून हळदीच्या पानावर दाखवले जातात किंवा मग केळीच्या पानावर देखील याचा नैवेद्य दाखवला जातो. रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका.